जय परशुराम। यावर्षी 29 एप्रिल रोजी भगवान परशुरामाचा जन्मोत्सव आहे। त्यासाठी संभाजीनगर शहरातील जवळपास 38 संघटना आणि या सर्व संघटनांची शिखर संघटना ब्राह्मण समाज समन्वय समिती याद्वारे भगवान परशुराम जन्मोत्सव समिती 2025 ही त्यामध्ये आपण त्याची स्थापन केलेली आहे। यावर्षी या समितीचा प्रकल्प प्रमुख म्हणून माझी निवड झालेली आहे। या संदर्भात नुकतीच सर्व संघटनांची मीटिंग कनव भवनमध्ये झाली। यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आपण आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे। यासाठी त्यामध्ये 25 एप्रिलपासून ते 29 एप्रिलपर्यंत दररोज काही ना काहीतरी कार्यक्रम राहणार आहेत। यामध्ये रक्तदान शिबिराचा समावेश आहे। 3 ठिकाणी आपले हेल्थ कॅम्प्स आहेत। त्यानंतर भगवान परशुरामावर मार्गदर्शन करणारे त्यामध्ये काही मोठ्या व्यक्तींचा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे 29 तारखेला सकाळी 7:30 वाजता क्रांती चौक ते परशुराम स्तंभ औरंगपुरा यापर्यंत एक वाहन रॅलीसुद्धा निघणार आहे। त्याचप्रमाणे परशुराम स्तंभाच्या तिथे पूजन केले जाईल। तिथं पूजन साधारण 9:30-10 पर्यंत होईल। त्यामध्ये तिथे उद्योजक आणि मोठ्या व्यक्तींचं जे आहे ते सत्कार समारंभसुद्धा तिथं आपण आयोजित केलेला आहे। त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता संस्थान गणपती ते परशुराम स्तंभ औरंगपुरा या दरम्यान एक आपली भव्य अशी शोभायात्रासुद्धा त्यामध्ये आपण काढणार आहोत। या शोभायात्रेमध्ये संभाजीनगर येथील सर्व ब्राह्मण समाज त्यामध्ये रस्त्यावर आला पाहिजे। प्रत्येक घरातून अगदी संपूर्ण कुटुंब त्यामध्ये बाहेर पडलं पाहिजे। यासाठी सर्व ब्राह्मण संघटनेचे सर्व कार्यकर्ते, ब्राह्मण समाज समन्वय समितीचे सर्व सदस्य व आम्ही सर्वजण त्यासाठी प्रयत्नशील आहोत। यावेळी ही शोभायात्रा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात निघावी यासाठी प्रयत्न आहे। या शोभायात्रेमध्ये 3 रथ असतील। याशिवाय जवळपास वेगवेगळ्या संघटनांचे त्यांचे कार्यक्रम असणारे जवळपास 10 रथ आणखी वेगळे असतील। त्याचप्रमाणे एक ॲम्ब्युलन्स असेल। त्याचप्रमाणे 5 ढोल पथक, एक लेझिम पथक आणि एक पावली पथक असणार आहे। अशी ही भव्य अशी मिरवणूक निघणार आहे। या शोभायात्रेमध्ये जास्तीत जास्त ब्रह्मवृंद त्याचबरोबर सकल हिंदू समाजानं या शोभायात्रेमध्ये सामील व्हावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो।